नमस्कार आहे. आज आपण चाललो आहोत मावळ तालुक्यातील घाटेश्वर मंदिराला. सो आता सकाळचे झालेले आहेत 7:08 आणि आपण आता निघालो शिंदे घाटेवाडीला. सो इथून जे शिंदे घाटेवाडी आहे की नाही ते डिस्टन्स एकदा चेक करूयात आपण. मावळामध्ये आहे की नाही हे मी चेकच केलेलं होतं. सो 44 मिनटं आणि 28 किलोमीटर दाखवते आपल्याला. सो निघूयात. गणपती बाप्पा मोरया. आता आपल्या गाडीमध्ये फ्युएल आहे त्यामुळे आपल्याला आता कुठं थांबायची गरज नाही आहे. एअर वगैरे मी कालच चेक करून ठेवली होती गाडीतली. आज सुट्टीचा दिवस नाही आहे बरं का, मी वीकडेला निघालेलो आहे त्यामुळं गर्दी फारशी आपल्याला मिळणार नाही तिकडे आणि मला असा एकांतच हवा होता. त्याचमुळं मग मी मुद्दामून की नाही वीकडे काढूनच तिकडे चाललेलो आहे. आज वातावरण पण भारी आहे बरं का. इथे तळ्यात पाऊस नाही, पूर्ण कोरडा रस्ता आहे. देवानी साथ द्यावी आणि आपल्याला कुठेच पाऊस न लागावा. कारण की कसं आहे, हा जो मोटर लॉगिंगचा सेटअप आपण केलाय की नाही तो वॉटरप्रूफ नाहीये. तर तो वॉटरप्रूफ जर करायचा असेल तर मग माईक काढावा लागतो आणि माईक जर काढला तर मग तुम्हाला चांगला आपण आवाज येणार नाही. त्यामुळं मग ढगच आहेत नुसते, पाऊस येणार नाही असं वाटतंय. आय होप सो आपला व्यवस्थित प्रवास होईल. कॅमेराचा अँगल आणि व्हॉइस क्वालिटी कशी आहे मला कमेंट करून एकदा नक्की सांगा, कारण की हा सेटअप आपण पहिल्यांदा केलेला आहे आणि याच्यावरती आपण ट्रायल घेतलेली नाही आहे. आणि बोलता बोलता आपण ह्या तळेगाव फाटा किंवा चाकण फाटा म्हणू शकतो, हा रस्ता जातो एक्सप्रेस हायवेकडे. या साईडला जातो चाकणला आणि पुढे आपण चाललो जातो वडगाव मावळ गावाकडे. सो आपण बोलत होतो की आपल्या सेटअप बद्दल. तर आवाज कसा येतो मला नक्की सांगा, कारण की मी याची ट्रायल घेतलेली नाही. आता घरी जाऊन ज्यावेळेस आपण याचा आउटपुट चेक करू की नाही त्याच वेळेस आपल्याला कळेल. तर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. खूप ट्रायल आणि एरर नंतर आपण ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आता मी सध्या लावलेला आहे तो आपला वायरलेस माईक लावलेला आहे आणि नॉईज कॅन्सलेशन ऑन ठेवलेलं आहे. त्यामुळं मग कितपत त्याचा आउटपुट होतोय तर तुम्हाला माझ्या पहिले कळेल. आणि असंच राईट साईडने आपण त्या कमानीतून आतमध्ये गेलो की नाही तर वडगाव गावामध्ये जाऊ आपण. हा बायपास आहे. हो, बायपासने आपण पुढे जाऊ. वडगाव सोडलं तर कानेफाटा लागतो, पण कानेफाट्याच्या अगोदरच की नाही जांभूळ फाट्यापासून आपण आतमध्ये जाणार आहोत. तुम्हाला मागे जसं मी म्हटलं की कानेफाट्यावरून देखील टाकव्या मार्गे आपल्याला तिकडे जाता येतं आणि जांभूळ गावातून देखील आपल्याला जाता येतं. म्हणजे जांभूळ गावाचा जो फाटा येतो, जे पुण्यावरून जात आहेत की नाही, पुणे किंवा तळेगावच्या वरच्या साईडला जी लोक राहतात त्यांच्यासाठी जांभूळ फाटाच योग्य आहे. कारण की तिथून तुम्ही लवकर जाल आणि जर मुंबई साईडून लोणावळ्या साईडने येत आहे त्याने काने फाट्यावरून जर घेतला त्या साईडून येताना तर मग तुम्हाला नाही का कमी अंतर पार करून त्या मंदिरापर्यंत तुम्ही पोहोचाल. भन्नाटे बघा या साईडला हा आपला डोंगरवाडी आहे. बघा डोंगरवाडीचा डोंगर दिसतोय. आता आपण पोहोचलोय त्या जांभूळ फाट्यावरती. तुम्ही बघाल इथं शिवराज वडेवालून शिवराज कॉर्नर आहे आणि इथून आता आपल्याला राईडला जायचं आहे. इकडे पुढे की नाही केगा आईस्क्रीम आहे आणि इथे जांभूळ कॉर्नर म्हणून देखील लिहिलेलं आहे. सो हे खूप लक्षात ठेवायला लागेल आपल्याला. म्हणजे मॅपवरती टाकल्यानंतर पण तुम्हाला हाच रस्ता दाखवेल. त्या आपण इथं केगा आईस्क्रीम आणि या ठिकाणी माऊली हॉटेल आहे आणि त्या दोघांच्या मधून जाणारा हा रस्ता. आता हायवे सोडून आपण आतमध्ये आलोय की नाही तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नसणार आहे. म्हणजे इकडे गर्दी कुठलीच नसणार आहे. लांब लांबपर्यंत आपली कुलती एक गाडी नाही का असेल. सो रस्ता मोकळा भेटेल एकंदरीत, मला हे सांगायचं तुम्हाला. आणि लवकर डिस्टन्स कव्हर करू. आपल्या मावळ तालुक्यामध्ये की नाही भरपूर अशी महादेवाची मंदिरं आहेत. तुम्ही मागे पाहिलं असेल आपण कामशेत पासून आतमध्ये कोंडेश्वराचं जे शिव मंदिर आहे प्राचीन, त्याला व्हिजिट केली होती. सो आज आपण चाललो आहोत घाटेश्वराच्या मंदिराला. त्यानंतर वागेश्वराचं मंदिर आहे. अशी भरपूर छोटी मोठी शिवमंदिरं आहेत जे अजूनही की नाही तितकीशी आपल्याला माहीत झालेली नाही आहेत. म्हणजे काय म्हणतो आपण तिथंपर्यंत आपण पोहोचलेलो नाही आहे.
सो माझा हा प्रामाणिक प्रयत्न हाच आहे की मावळातले जेवढे काही असे प्राचीन मंदिरं असतील, प्राचीन ठिकाणं असतील, किल्ले असतील, ह्या ठिकाणाची भटकंती तुम्हाला पोहोचवायची. मला जितकं प्रयत्न करता येतो तितकं माझ्या परीने मी करतोय आणि आय होप तुम्हाला हा माझा गोंडसचा प्रयत्न आवडत असावा. आता दुसरी गोष्ट अशी की महादेवाच्या दर्शनाला जायचं कारण एकच आहे की आता श्रावण महिना चालू आहे. तो श्रावण महिन्यामध्ये जितकं जास्त आपल्याला वेगवेगळ्या शिवमंदिराला भेटी देता येतील, जितकं आपल्याला शिवमंदिरांचं दर्शन घेता येईल, तो प्रयत्न करतोय अजून आपण. तर आता की नाही आपण त्या वाय जंक्शनला पोहोचलेलो आहे. म्हणजे या साईडून लेफ्ट साईडने जो रस्ता आलेला आहे तो काणे फाट्यावरून येतो आणि आपण आलेला हा तांबोळ गावातल्या फाट्यापासूनचा रस्ता. सो हे दोन्ही रस्ते इथून मिळतात आणि इथून पुढे आता आपण त्या मंदिराकडे जाऊ शकतो. सो पहिलं मोठं जे गाव लागेल म्हणजे आता नदी लागेल, नदी क्रॉस करून मग टाकवे लागेल आणि टाकव्यापासून मग माऊ, फळणे, वडेश्वर आणि मग शिंदेवाडी म्हणजे. हा जो रस्ता आहे रस्त्याच्या लेफ्ट साईडला शिंदेवाडी आहे आणि राईट साईडला घाटेवाडी आहे. आणि घाटेवाडी गावातच ते शिवमंदिर आहे, त्यामुळं मे बी त्याला घाटेश्वर नाव पडलं असावं किंवा मग घाटेश्वरामुळे इकडे घाटेवाडी असं काहीतरी असावं. तिथे गेल्यानंतर आपल्याला कळलंच एक्झॅक्टली कशामुळं काय झालंय. गावातली काही मंडळी असतील तर आपण त्यांना विचारूयात. आणि इकडे ट्रॅफिक का झालंय तर येस, कंपनीमध्ये जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्यांचंच ट्रॅफिक आहे. कोणती कंपनी तर महिंद्राचं स्पेअर बिझनेस युनिट आहे ही ती कंपनी. कसलं भारी आहे मावळ. पावसाळ्यामध्ये मावळ फिरणं म्हणजे की नाही अफलातून बर का, अफलातून नजारे पाहायला मिळतात तुम्हाला. नुसता काळा कुट्टा आपला असा डांबरीचा रस्ता आणि दोन्ही बाजूला हिरवीगार झाडी आणि डोंगर रांगा. हा, इथं पुलाचं काम चालू आहे. अद्याप तो ओपन नाही झालेला आहे, काही वर्षांनी होईल. हा आपला जुना पूल. ही नदी. आणि आपण आता पोहोचलोय टाकवे गावाच्या कमानी जवळ. ही बघा तुम्ही, संत तुकाराम महाराज वैकुंठी गमन होतानाची मूर्ती तिकडे स्थापन केलेली आहे. आणि आपण आता गावामध्ये एंटर झालेलो आहे. ह्या पट्ट्यामध्ये की ना हे एक मोठं गाव आहे टाकवे. आणि ह्या भागामध्ये याच्या अगोदर भरपूर वेळेस आलेलो आहे, त्यामुळे आपल्याला बऱ्याच गावांची माहिती आहे, आपले मित्रमंडळी आहेत. सकाळी की नाही प्रत्येकाची लगबग चालू आहे बघा. कोणाला कामाला जायची असेल, कोणाला शाळा कॉलेजात जायची असेल. सो मला बघून त्यांना असं वाटत असेल की याचं काय चाललंय. माझं देखील कामच चालू आहे, आवडीचं काम आहे खूप माझं. त्यामुळं माणूस कसं आहे, आवड जपतो, छंद जपतो. या भागामध्ये की नाही सॅटर्डे संडेला भरपूर पर्यटक असतात. ती का तर ह्या रस्त्याच्या शेवटी जर तुम्ही गेलात तर तिकडे खंडी म्हणून आहे. सो खंडी गावात भरपूर पावसाळ्यामध्ये धबधबे वगैरे आहेत, सिनरी चांगली झालेली असते, त्यामुळं फार गर्दी पाहायला मिळते. सरळ रस्त्याने तुम्ही शेवट जर गेलात तर तुम्हाला टाटा डॅमचं जो पॉवर स्टेशन आहे, टाटाचं पॉवर स्टेशन, तुम्ही तिथे पोहोचता. सो त्याच्या अलीकडं ते खंडी गाव आहे, खंडीचा धबधबा आहे. मावळ तालुक्यातला हा नाणे मावळाचा जो परिसर आहे की नाही तो भटकंतीसाठी भन्नाट आहे. कारण की माऊ किंवा वडेश्वरला तुम्ही जर आलात तर तिथून तुम्ही वरती आहे की नाही कुसूर पठारावर जाऊ शकता. जर लोणावळा भीमाशंकर कोणी ट्रेक केला असेल तर त्याला माहिती आहे कुसूर पठारावरचं जंगल किती भयानक. आणि त्या पूर्ण पठारावरती मी तुम्हाला इथं फोटो देईन, ते एक बाबा राहतात. तो पूर्ण पठार अगदी काय म्हणतो गच्च भरल्या झाडींनी ते जंगल आहे. त्या जंगलामध्ये एक छोटस घर आहे त्या बाबांचं आणि ते राहतात. तुम्हाला इथं फोटो दिसत असेल त्यांचा. तर कसलं भारी ना ऍक्च्युली, भारी आणि तितकंच काय म्हणतो आपण
अवघड देखील आहे तिथं राहणीमान, कारण की इझिली तिथं ऍक्सेसेबल काहीच गोष्टी नाही आहेत. त्यांना हॉस्पिटल देखील जर जायचं झालं तर खाली ते कुसर गावात यावं लागतं आणि त्यानंतर मग पुढे वडगाव वगैरे ठिकाणी तुम्हाला जायला लागेल, जर चांगलं हॉस्पिटलमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर. तर बाबा एकटेच राहतात. लास्ट टाइम ज्यावेळेस आम्ही त्यांना भेटलो होतो तर त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना तिथेच करमतं. ऑब्व्हियसली इतकी वर्ष त्यांची लहानाचं मोठे ते तिकडे झालेले आहेत, त्यानंतर त्यांना अशा शहरी भागामध्ये नाही करमत. मग एकटेच राहतात, काही गुरु आहेत त्यांची सोबत आणि मस्त आनंदाने एकटे राहत आहेत तिकडे ते. नाणेमावळाच्या ह्या पट्ट्यामध्ये की नाही तुम्हाला सगळ्यात जास्त भात शेतीच पाहायला भेटेल. दोन्ही साईडला अगदी आहे की नाही भाताची खाचरं दिसत आहेत मला, आणि भाताची लागवड झालेली आहे. मावळामधला जो इंद्रायणी आपण भात म्हणतो की नाही, अस्सल मावळी इंद्रायणी राईस, तो ह्याच भागातून येतो. इंद्रायणी राईस कोणाकोणाला आवडतो? सगळ्यांनाच ऑब्व्हियसली आवडत असेल. तो जरासा चिकट असतो, त्याच्यामध्ये एक वेगळाच काय म्हणतो आपण चव असते, वास येतो त्याचा. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ज्यावेळेस आपण असे सुगंधी आणि असे पौष्टिक असलेले भात वगैरे जे खातो की नाही राईस, तर ते आपल्या शरीराला लागतं केव्हा, ज्यावेळेस तुमच्या जेवढ्या कॅलरीज बर्न होतात की नाही त्यानंतर त्याचा जास्त फायदा होतो आपल्या शरीराला. ह्या पट्ट्यामध्ये राहणारे जेवढे काही शेतकरी वर्ग आहे त्यांचं कष्ट जर तुम्ही बघाल, आपल्या शहरी भागात सारखं आहे की नाही, नाहीये. आपलं खूप जास्त आहे त्यांचं कष्ट. सो त्यामुळं ती शरीराची झीज भरून काढण्यासाठी असे ह्या जे भाताचे प्रकार आहेत की नाही ते जास्त उपयोगात आणतात. म्हणजे रोजच्या खाण्यामध्ये तो असायला पाहिजे. तुम्ही जर बारकाईने जर पाहिलं तर तुम्ही कधी रोज की नाही इंद्रायणी भात खाऊन पहा, तुम्हाला नाही पचणार, त्रास होणार तुम्हाला त्या गोष्टीचा. तेवढी तुमची कसरत पाहिजे शरीराची. निसर्गाने आहे की नाही ज्या ठिकाणी जे हवं तेच दिलेलं आहे बरं का, बरोबर. आणि त्याचं आपण तंतोतंत पालन केलं पाहिजे असं मला वाटतं. ही जी तुम्हाला स्टोरी सांगितली का, मी माझ्या मनाची सांगितली नाहीये, मी कुठेतरी ही वाचली होती, सो ती तुम्हाला सांगतोय. आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे. तुम्ही कोकणात जर बघाल तर कोकणात पण तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे की नाही भात शेती किंवा भाताचे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात. ह्याच गोष्टीमुळं की शरीरात जी झीज झालेली असते की नाही ती भरून काढण्यासाठी मग असे भाताचे प्रकार किंवा नाचणीसारखे काय म्हणतो आपण, नाचणीसारख्या धान्याच्या भाकरी ह्या खाल्ल्या जातात. पण आपल्या घरी किती वेळा नाचणी खातो सांगा बरं तुम्ही? नाहीच खात आपण. ज्वारी बाजरी फार फार तर. पण नाचणी सत्व किंवा नाचणीपासून बनवलेले बाकीचे पदार्थ नाही खात आपण. सो ह्या लोकांना ते खाणं गरजेचं आहे, शरीरात कॅल्शियमचं प्रमाण वाढवण्यासाठी किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील. पण डॉक्टर डॉक्टर होते का? ठीक आहे, आपण प्रवासाबद्दल वर्णन करूयात. कॅमेरात दिसतंय की माहिती नाहीये, पण ह्या साईडला की नाही भन्नाट एक वॉटरफॉल आहे बघा. पाणी कमी येतंय पण कसलं भारी वाटतंय ते. पावसाळ्यामध्ये तर आहे की नाही, जे जर जोरात पाऊस ज्यावेळेस चालू असेल त्यावेळेस तिथून येणारं पाणी, हा अफलातून नजारा असेल तो. आपण आता पोहोचलोय त्या वडेश्वर गावामध्ये. गावात देखील एक मस्त सुंदर असं मंदिर आहे बरं का देवाचं. तुम्ही बघाल आता माझ्या राईट साईडला नदीचं पात्र कुठेपर्यंत आलेलं आहे. ह्या भागामध्ये आहे की नाही ह्या वर्षी भरपूर पाऊस झालाय, त्यामुळं तो पात्र म्हणजे दरच वर्षी होतं म्हणा, कारण की ह्या भागामध्ये पाऊस जास्त असतो. पण बघाल बऱ्याच लोकांची भात शेती आहे की नाही पूर्ण आता पाण्याखालीच गेलेली आहे, नाही का? आणि हे समोरचे धबधबे बघा तुम्ही, इथला पहिला, हा दुसरा, तिकडे तिसरा, चौथा, लाईनीने सगळे धबधबे आहेत बरं का. वा, भारी वाटतंय. पण आता त्या ठिकाणी पोहोचलोय जिथून आपल्याला राईड घ्यायला लागेल. हा रस्ता सरळ आहे की नाही नागातलीला जातो. सो आपल्याला हा राईड घेऊन या घाटेश्वर मंदिराला जावं लागतं. त्याच्यात दोन वाड्या आहेत, शिंदेवाडी आणि घाटेवाडी, त्या पुलाच्या पलीकडं आहेत. तुम्ही मॅप वरती पण टाकलं की नाही गुगल मॅपला, तर तुम्हाला भेटून जाईल ते.
पण मॅपवरती रस्ता कळत नाही, रस्ता कसा आहे काय आहे. तर त्यामुळे ह्या व्हिडिओचा आपल्याला फायदा होईल तुम्हाला. इथं बोर्ड लावलेला आहे समोर घाटेश्वर शिव मंदिराकडे. सो इथून राईट. ते देखील बोर्ड लावलेले आहे बघ. वाटतं मंदिरामध्ये मी फक्त एकटाच असेल, कोणीच नसेल. हा एवढा पॅच आहे बरं का त्या ऑफ रोडचा, काय म्हणतो आपण, पूर्ण की नाही रस्ता चिखलातला आहे हा. पण आपली एक्सपल्स असल्यामुळे तितकंसं आपल्याला त्रास नाही होणार. मला माझे बूट मागवायचे नाही आहे, त्यामुळे प्रयत्न करूयात खाली पाय न ठेवायचं. आणि निघाली बाबा एकदाशी. आणि इथून ह्याचा रस्ता केलाय, हा एवढाच पॅच सिमेंटचा आहे बघा. असं का केलंय कोणच ठाऊक. पूर्णच असलं असतं मंदिरापर्यंत तर मग काय प्रॉब्लेमच नव्हता वाटलेलं आहे खरं. पण मला वाटतं आपली गाडी पुढे जाईल, सो आपण घेऊन जाऊया ती. बाकीच्या मोठ्या गाड्या आहेत की नाही तुम्हाला मागेच पार्क करावे लागतील, पण आपली एक्सपल्स असल्यामुळं आपण घेऊन जातो. ऑफ रोड आपण हा करू शकतो. मागे आलोय तसं मी एकदा इथे, त्यामुळं. पण पावसाळ्यात नव्हतं आता, त्यावेळेस तो उन्हाळा होता. आता पावसाळ्याची कंडिशन रस्त्यांची तुम्ही बघाल फार वाईट झालेली आहे. आणि इथनं मोठी गाडी तर येणारच नाही. एक वेळ टू व्हीलर तुम्ही आणाल, पण मोठ्या गाडीचं तर अवघडच आहे. फसू नये एवढाच प्रयत्न आहे माझा. बघाल तुम्ही हे घाटेश्वराचं शिव मंदिर. चांगल्या ठिकाणी गाडी पहिले पार्क करूया आपण. इथे तुम्ही पाठीमागे बघाल, आपण आपली गाडी पार्क केली आहे आणि मंदिर असं माझ्या समोरच आहे. सो आपण तिकडे जाऊयात. इथं आज की नाही मी एकटाच आहे, म्हणजे बाकीचे कोणीही इथं नाही आहे. अगदी शांतता आहे. फक्त मंदिराची पूजा करण्यासाठी ते पुजारी आहेत तेवढेच. आणि तुम्ही बघाल किती शांतता आहे इथं. हे मंदिर बघा पाठीमागे, आणि हा मंदिराचा परिसर आहे. भारी आहे. मुद्दामूनच मी आज की नाही वीकडेला आलेलो आहे. काल जर आलो असतो तर श्रावणी सोमवारामुळं मला इथं फार जास्त गर्दी पाहायला मिळाली असती. त्यामुळं मग निवांतच मला दर्शन घ्यायचं होतं, त्यामुळं आज आलेलो आहे. तुम्ही बघाल असा इथं समोर आल्यानंतर हे घाटेश्वर महादेवाचं मंदिर. इकडे तुम्ही बघाल इथं हा एक स्तंभ आहे, इथं नंदी विराजमान झालेले आहेत. इथं बघाल तुम्ही हे एक कासवदेवाचं स्ट्रक्चर आहे. आणि इकडे पुढे आल्यानंतर तुम्ही इथे बघाल या ठिकाणी तर भस्मासुराचं जे आहे की नाही ते मूर्ती आहे इथे. पण ती खालती चिखल खूप जास्त गाळ साचल्यामुळं तो त्याच्यामध्ये अर्धा गेलेला आहे. आणि हे आपलं घाटेश्वराचं शिव मंदिर लॉक नसतं, फक्त कडी लावलेली असते. तुम्ही बघाल इथं हे महादेवाचं मंदिर. सो मंडळी, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा. इथंपर्यंत व्हिडिओ पाहताय म्हणजे व्हिडिओ नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मग अशाच पद्धतीचे नवीन मंदिरं किंवा मावळातील काही प्राचीन गोष्टी असतील त्या तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. सो भेटूयात पुन्हा एका मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये.